Welcome back, students, to our YouTube channel Genesis Institute of Pharmacy, Radhanagari. I am Professor Pratik Asken. Today, I will be delivering a lecture on antimicrobial agent. Okay, antimicrobial agent. First, you should know what is mycobacteria or mycobacterium. Okay, it is the transition state between the bacteria and fungi. काय आहे तर बॅक्टेरिया आणि फंगाय याच्यामधली स्टेज आहे ट्रान्झिशन स्टेट बिटवीन द बॅक्टेरिया अँड फंगाय. असताना कसे बॅक्टेरिया आणि फंगायच्या याच्यामध्ये कसे येतात ते मधली स्टेज आहे. दे आर कॅरेक्टराइज्ड बाय they are characterized by its characteristics कशा आहेत त्याच्यामध्ये नॉन मोटाइल नॉन स्पोरोलेटिंग रॉड शेप. ओके, म्हणजे आता याचं मिनिंग बघूया आपण. दे आर कॅरेक्टराइज्ड बाय नॉन मोटाइल non-sporulating rod-shaped organism which decolorizes by organic solvent. Hence, they are called as acid-fast microorganisms. ठीक आहे, असताना ते कसे आहेत नॉन मोटाइल. मोटाइल म्हणजे लॅक ऑफ एन ॲबिलिटी अँड स्ट्रक्चर. त्याला एक विशिष्ट असं काही स्ट्रक्चर नसतं आणि त्याची मोटिलिटी पण त्याच्यामध्ये नसते. नॉन स्पोरुलेटिंग म्हणजे स्पोर न जनरेट करणारे. जनरली नॉन स्पोरुलेटिंग ही टर्मिनॉलॉजी आहे ती फंगायसाठी वापरली जातात. त्याच्यामध्ये काय असतात स्पोर्स असतात आणि ते स्पोर काय करत असतात त्याच्यामध्ये ते जनरेट करत असतात किंवा ते सोडून देत असतात शेजारच्या. रॉड शेप म्हणजे त्याचा शेप कसा आहे तर ते rod shaped and decolorized by organic solvent. Hence they are called as the acid fast bacteria or microorganism. So this is the explanation of an mycobacteria. आज आपण चॅप्टर बघतोय antimicrobial agent. Mycobacterial agent मध्ये फर्स्ट mycobacteria म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. मायक्रोबॅक्टेरिया म्हणजे काय सांगितलेलं आहे ट्रान्झिशन स्टेट आहे कशामधली बॅक्टेरिया आणि फंगाय मधली. त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स कुठल्या आहेत. पहिली जी आहे ती नॉन मोटाइल आहे, सेकंड आहे नॉन स्पोरोलेटिंग आहे, थर्ड जी आहे ती कशी आहे रॉड शेप्ड आहे आणि फोर्थ काय सांगितलं याच्यामध्ये ऍसिड फास्ट बॅक्टेरिया. पण काय बोलणार नॉन मोटाइल म्हणजे मूवमेंट न करणारे. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे दे हॅव लॅक ऑफ एन स्ट्रक्चर अँड ॲबिलिटी. त्याच्यामध्ये कुठल्या त्याच्यामध्ये काय कमतरता आहे त्याचं एक विशिष्ट असतं. त्याच्यामध्ये आकारमान आणि त्याच्या ॲबिलिटी जो मध्ये त्याची काय असते क्षमता त्याच्यामध्ये नसते. नॉन स्पोरुलेटिंग. स्पोरुलेशन म्हणजे काय जनरली रिलीज ऑफ अँड स्पोर्स. ही फक्त टर्मिनॉलॉजी कशाच्या बाबतीत उपयोग करते तर ती टर्मिनॉलॉजी तुमच्या फंगायच्या बाबतीत उपयोग करते. नेक्स्ट वन दॅट इज रॉड शेप्ड. त्याचा शेप कसा आहे रॉड सारखा. रॉड असतो वेगवेगळ्या टाईपचे शेप्स असतात बॅक्टेरिया. ठीक आहे. and acid fasting microorganism किंवा bacteria. असं का because they decolorizes when they are staining with the organic solvents. Hence they are called as the acid fast microorganism or acid fast bacteria. असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. So this is the explanation regarding microbacteria. ठीक आहे. आता याच्यामध्ये some of these species of an mycobacteria, some of the species from the mycobacteria are pathogenic to human being. They are and produces a disease condition or chronic or acute disease condition. Namely, the first one is tuberculosis. And second one
लेप्रोसी. काय म्हणलेलं आहे याच्यामध्ये सेकंड, याच्यामध्ये स्पेसिस काय सांगितलेलं आहे, अशा काही स्पेसिस आहेत कशाच्या, त्या मायक्रोबॅक्टेरियाच्या, त्या काय आहे पॅथोजेनेसिस प्रोड्यूस करतात ह्यूमन्स बीइंग मध्ये. ओके, आणि ते कुठले कुठले आहेत तर त्याच्यामध्ये पहिलं जो आहे तो आहे ट्युबरक्युलोसिस. त्याच्यामध्ये आपण त्याला शॉर्ट फॉर्म काय म्हणतो, टीबी असं म्हणतो. आणि त्यामध्ये जे ऍड आहे बघा टीबीला, टीबीच्या रिलेटेड, ठीक आहे, खोकल्याची ऍड असते बघा, ठीक आहे. आणि लेप्रोसी, ठीक आहे, ही एक त्याच्यामधला लेप्रोसी हा त्याच्यामध्ये सेकंड डिसीज कंडिशन, त्याला आपण जनरली म्हणतो कुष्ठरोग असं म्हणतो त्याच्यामध्ये त्याला मराठीमध्ये, ठीक आहे. सो या दोन त्याच्यामध्ये काय आहे डिसीज कंडिशन्स त्याच्यामध्ये तयार होत असतात. त्याच्यामुळे मायक्रोबॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे म्हणजे सब मायक्रोबॅक्टेरिया हॅव्हिंग pathogenesis or they are having a pathogenic effect into the human being and which develops the disease condition, acute or chronic type of a disease condition. Namely, the first one that is the tuberculosis, the TB, and second one that is the leprosy. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो कुष्ठरोग असं म्हणतो. ट्युबरक्युलोसिस तुम्हाला टीव्हीवर बघितला, टीव्हीवर बघत असतात, ऑब्व्हियसली सगळे बघत असतात. त्याच्यामध्ये अमिताभ बच्चनची ऍड आहे बघा टीव्हीच्या रिलेटेड, त्याच्यामध्ये खासी और असं गोष्ट आहे सांगितलेलं आहे, तर ती टीबीची ऍड आहे, ठीक आहे. आता ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय, व्हॉट इज ट्युबरक्युलोसिस? इट इज अ acute or chronic type of a disease condition, acute or chronic disease, acute or chronic disease असतं नाव कसं आहे, acute किंवा chronic म्हणजे काय आपण बघू म्हणतो. ओके, इट इज अन acute and chronic type of a disease. कुठला डिसीज आहे तर communicable. I think you might be studying the type of a diseases, communicable, non-communicable in the last year hospital and clinical pharmacy HCCP मध्ये hospital health education and community pharmacy, HECP health education and community pharmacy मध्ये त्याच्यामध्ये. आता हे ऍक्च्युअली क्रोनिक कम्युनिकेबल डिसीज आहे इन ह्यूमन्स. इट इज कॉज्ड बाय मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस और मायकोबॅक्टेरियम बोविनी, BOVINI, अशा कुठल्याही दोन्हीपैकी एका पॉझिटिव्ह एजंट म्हणजे कुठल्या तरी एका मायक्रो ऑर्गॅनिझममुळे काय होतं, ट्युबरक्युलोसिस हा जो आहे तो मनुष्यामध्ये किंवा आपल्या ह्युमन बीइंग्समध्ये त्याच्यामध्ये तो होत असतो. त्याच्यामध्ये फर्स्ट इट इज प्रायमरली अफेक्ट टू द अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, and then it can be a systemically transmitted throughout the genitourinary tract. म्हणजे बाकीच्या बॉडी ऑर्गन्स किंवा बाकीचे जे काही बॉडी ऑर्गन्स आहेत तिकडे तो काय केला त्याच्यामध्ये ट्रान्सफर त्याच्यामध्ये केला जातो त्याच्यामध्ये. म्हणजे मेनिंजेस आहे तुमचे परत लास्ट त्याला मी सांगितलेलं आहे मागच्या मेनिंजेस म्हणजे काय सांगितलेलं आहे, बोन्स, आणि नंतर तो कुठे जातो तर तुमच्या जेनायटो युरिनरी ठीक है. सो ट्युबरक्युलोसिस इज एन एक्यूट एंड क्रोनिक कम्युनिकेबल डिसीज. एक्यूट एंड क्रोनिक म्हणजे काय, आता व्हॉट डू यू मीन बाय एक्यूट एंड क्रोनिक? एक्यूट म्हणजे काय, मग झाला असेल म्हणजे मागच्या सेन्सिटिव्ह झालं असेल किंवा आता एव्हन फॉर्मॅटिक पण झाला असेल. एक्यूट म्हणजे काय, इट इज अ डिसीज हॅव्हिंग अ जनरेटेड और इट इज ड्यू टू द शॉर्ट पिरियड ऑफ टाइम. हे जनरेट कसे होतात तर शॉर्ट पिरियड मध्ये होतात. सेकंड म्हणजे काय, सडनली होतात आणि याच्यामुळे कुठलेही डेथ क्लेम्स होत नाहीत किंवा डेथ नॉट कॉज. ओके, पण क्रोनिक म्हणजे कसे असतात, हे जे काही क्रोनिक आहे
हे कसे असतात, दे कॅन हॅविंग दे ग्रो बाय इयर्स और मंथ्स, दे टाइम पिरियड असतो काही महिन्यांचा किंवा वर्षांचा असतो त्याच्यामध्ये, ठीक आहे. सडनली कुठेही होत नाही आणि त्याच्यामध्ये डेथ जे असतात ते होऊ शकतात, डेथ इज पॉसिबल. ॲक्टिव्हिटीचं फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं, उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता फॉर एक्झाम्पल थंडी वाजणे, ताप येणे, किंवा तुम्ही जर पडलात कुठे, तुमचं बोन एखादं किंवा एखादं हाड फ्रॅक्चर झालं तर ते ॲक्टिव्ह. आणि क्रोनिक म्हणजे काय, ते फार वर्षापासून कधी डिसीज कंडिशन तुम्हाला हळू डेव्हलप होत जाते आणि त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, एका गंभीर आजारामध्ये होतं. फॉर एक्झाम्पल डायबिटीस असेल किंवा हार्टचे डिसीज असतील वेगवेगळ्या टाईपचे, हे जे काय, किंवा अस्थमा म्हणजे दमा आपण म्हणतो त्याला, असे जे काही आजार आहेत हे सगळे तुमचे क्रोनिक डिसीज येतात. आणि कम्युनिकेबल आणि नॉन कम्युनिकेबल म्हणजे संसर्गजन्य आणि संसर्गजन्य न होणारे. कम्युनिकेबल म्हणजे संपर्कातून होणारे. फॉर एक्झाम्पल लेटेस्ट एक्झाम्पल घ्या, कम्युनिकेबल डिसीज कोरोना व्हायरस, ठीक आहे. म्हणजे कोरोना व्हायरस जो आहे तो कसा आहे, तर कम्युनिकेबल स्प्रेड किंवा कम्युनिकेबल डिसीज आहे त्याच्यामध्ये, कारण तो एकमेकांच्या संपर्कामध्ये आला तरच होतो. तुम्ही जर कुणाच्या संपर्कामध्ये आला नाही, तुम्ही जर आयसोलेट झाला असेल तर तुम्हाला रोग होऊ शकेल का, किंवा तो आजार होऊ शकेल का, कोरोना नाही होणार. तर अशा टाईपचे त्याच्यामध्ये. तसंच या टीबीचं आहे, टीबीचा टाईप ऑफ आहे कम्युनिकेबल डिसीज इन ह्युमन. इट इज कॉज्ड बाय द ऑर्गॅनिझम नेमली Mycobacterium tuberculosis and Mycobacterium bovini. The primary effect, it can affect the upper respiratory tract, then meninges, bones and genitourinary tract. त्याच्यामध्ये काय करतात, त्याच्यामध्ये तर या सगळ्या पार्ट्सला काय त्याच्यामध्ये इफेक्ट करत असतो, ठीक आहे. तर हा ट्युबरक्युलोसिस बद्दलचा एक्सप्लेनेशन. देन वी कॅन मूव अहेड. द सेकंड मायकोबॅक्टेरियम इन्फेक्शन कुठे सांगितलेलं होतं मगाशी, तर लेप्रोसी, ठीक आहे. सेकंड वन दॅट इज लेप्रोसी. कुठलं सांगितलं होतं त्याच्यामध्ये, लेप्रोसी बद्दल सांगितलं होतं. लेप्रोसी इज कॉज्ड बाय मायकोबॅक्टेरियम लेप्री. कशामुळे तर मायकोबॅक्टेरियम लेप्रीमुळे हा डिसीज त्याच्यामध्ये आपल्याला होत असतो. त्याच्यामध्ये इट इज कॅरेक्टराइज्ड बाय lesions on the skins, lesions on skin and peripheral nerve. पेरिफेरल नर्व त्याच्यामध्ये काय होतात, तर ते लेजन्स असतात. व्हाईट कलरचे डाग पडतात ना, आणि नंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं की ते मोठं पकडले जातं, डिफेक्ट्स होतो लेप्रोसी. तर लेप्रोसी बद्दलचे एक्झाम्पल बऱ्याचदा विचारलं की 2-3दा बोर्डाच्या एक्झाममध्ये असं विचारलं गेलं की व्हॉट इज ट्युबरक्युलोसिस, व्हॉट आर अँटी ट्युबरक्युलर एजंट आणि क्लासिफाय देऊन विथ एक्झाम्पल. म्हणून ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय किंवा लेप्रोसी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नोट्समध्ये या सगळ्या गोष्टी दिल्या जातील, प्रॉपर त्याचा अभ्यास करा आणि त्या पद्धतीने त्याच्यामध्ये काय करा, तर एक्झाम्समध्ये जशा पद्धतीने क्वेश्चन्स विचारले जातील ते सॉल्व्ह करा. ओके, आय थिंक तुम्हाला हा पॉईंट लक्षात आला असेल. आपण पुढचा पॉईंट बघूया ना, तर अँटी मायकोबॅक्टेरियल एजंटच्या बद्दल, ठीक आहे. हा जो काही टाईप आहे त्याच्याबद्दलच, ठीक आहे. अँटी ट्युबरक्युलर प्लस अँटी लेप्रोटिक. Anti-leprotic drugs are called as anti-mycobacterial agents. एक्झाममध्ये बऱ्याचदा असं विचारलं गेलेलं आहे 2-3दा की डिफाइन अँड क्लासिफाय अँटी-मायकोबॅक्टेरियल एजंट. बऱ्याच मुलांनी काय केलेलं आहे, फक्त टीबीचं क्लासिफिकेशन लिहिलं आहे, अँटी टीबीचं, अँटी-लेप्रोसी लिहिलंच नाही. मग क्वेश्चन काय आहे, अँटी-मायकोबॅक्टेरियल एजंट. अँटी-मायकोबॅक्टेरियल कुठले येतात, अँटी-ट्युबरक्युलर एजंट पण येतात आणि अँटी-लेप्रोटिक एजंट्स पण येतात. त्यामुळे दोन्हीचं क्लासिफिकेशन तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे, त्याला एक्झाम्समध्ये विचारतात. ओके, सो डेफिनेशन काय आहे अँटी-मायकोबॅक्टेरियल एजंटची, these are the agents which are effective against tuberculosis and leprosy are called as the anti
anti-mycobacterial agents, or the agents which having anti-tubercular and anti-leprotic action are called as anti-mycobacterial agent. काय म्हणलेलं आहे? The drugs which are effective against tuberculosis and leprosy are called as anti-mycobacterial agent, or anti-tubercular agents and anti-leprotic agent are collectively or combinedly called as the anti-mycobacterial agents. Okay, so first we can see the anti-tubercular agent in detail, their definition, the classification, individual drugs and their explanation, and later on we can move ahead towards the anti-leprotic drugs. So the first point from anti-mycobacterial category is anti-tubercular agent. Okay, so what are anti-tubercular agents? The agents which are used in the treatment of tuberculosis, they are called as the anti-tubercular agent. The drugs or agents which are used in the treatment of tuberculosis is called as the anti-tubercular agent. Okay, so the first they have three various classification. त्याचे तीन वेगवेगळे क्लासिफिकेशन आहेत. त्यातलं कुठलंही तुम्ही लिहा चालू शकते. तुम्हाला तिन्ही मी सांगणार आहे, तर तुम्हाला जे सोपं वाटेल, तुम्हाला जे इझी होईल तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. ठीक आहे. तो फर्स्ट जे आहे ते आहे सिंथेटिक ड्रग्स. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहेत पॉप्युलर एक्झाम्पल आयसोनियाझाइड, त्याचा शॉर्ट फॉर्म INH असा आहे. सेकंड आहे त्याच्यामध्ये पॅरा अमाइनो सैलिक सी, कैपिटल PAS. ठीक है. थर्ड वन नंतर आहे इथिओनामाइड. नंतर आहे इथामोडॉल. These are the various examples of synthetic drugs. ठीक आहे. त्याच्यात तुमचे काय सिंथेटिक ड्रग्स आहेत. सेकंड जो याच्यामधला क्लास आहे तो आहे अँटीबायोटिक्स. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स तुमचे येतात अँटीबायोटिक्स मध्ये स्ट्रेप्टोमायसिन, सायक्लोसेरिन, सायक्लोसेरिन, रिफॉर्मपिन, तर त्याचे काय आहेत एक्झाम्पल्स. ठीक आहे. अच्छा लगा है. दिस इज द हाय तुम्ही क्लासिफिकेशन होतं सिंथेटिक आणि अँटीबायोटिक. सिंथेटिक मध्ये आयसोनियाझाइड, पॅरासल्फानिक ऍसिड, इथिओनामाइड आहे, पायराझोनामाइड आहे, त्यामुळे अँटीबायोटिक्स मध्ये स्ट्रेप्टोमायसिन, सायक्लोसेरिन आणि रिफॉर्मपिन आहे. त्याच्यामधलं दुसरं जे क्लासिफिकेशन आहे ते मी इथे लिहितो. फर्स्ट लाइन एजंट. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आयसोनियाझाइड, स्ट्रेप्टोमायसिन,
rifampin. एवढे त्याच्यामध्ये एक्झाम्पल. देन second line agents. ठीक आहे, दुसरा कुठला क्लास आहे त्याच्यामधला सेकंड लाईन एजंट्स आहे. ठीक आहे, सेकंड लाईन एजंट मध्ये पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड आहे, त्याच्यानंतर इथिओनामाइड आहे, तर हे सेकंड लाईन याच्यामध्ये काय करतात एजंट्स हे सगळे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, आणि थर्ड जो काय आहे त्याच्यामधला जे सी म्हणतो आपण थर्ड लाईन एजंट, थर्ड लाईन मध्ये थायोएसिटॅझोन, विटॅमिन डी, त्याच्यामधले एक्झाम्पल्स. चले, हा पहिला क्लास म्हणजे कुठलेही लिहा तुम्ही एक्झाममध्ये सिंथेटिक अँटीबायोटिक्स हा फर्स्ट लाईन सेकंड लाईन थर्ड एजंट, आणि याच्यावर तिसरा पण एक क्लासिफिकेशन आहे तुम्हाला जे इझी आहे बघा. त्याच्यामध्ये पहिला जो क्लास आहे तो पायराझिनामाइड डेरिव्हेटिव्ह, पायराझिनामाइड. ठीक आहे, पायराझिनामाइड त्याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह एक्झाम्पल येतं म्हणजे पायराझिनामाइड रिंग असते, पायराझिन कंटेन, त्याच्यामध्ये आयसोडियाझाइड, INH आणि इथिओनामाइड. ठीक आहे, आयसोडियाझाइड आणि इथिओनामाइड. सेकंड जो आहे त्याच्यामधला पॅरा अमायनो सॅलिक ऍसिड, पॅरा अमायनो सॅलिक ऍसिड एक्झाम्पल इटसेल्फ. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड, एक्झाम्पल दिलेलं आहे पॅरा अमायनो सॅलिसिलिक ऍसिड. देन थर्ड जे आहे त्याच्यामध्ये हे पायरिडिन डेरिव्हेटिव्ह आहे, सॉरी फॉर दॅट. पायरिडिन डेरिव्हेटिव्ह आहे, इथे पायराझिनामाइड, पायराझिनामाइड इथे आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल पायराझिनामाइड, त्याच्यानंतर एक वेगळा क्लास आहे थोडासा इथे, इथिलीन इथाइलिन डायअमाइन, इथाइलिन डायअमाइन. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे इथॅनब्युटॉल, एक्झाम्पल कुठले तर इथॅनब्युटॉल आहे त्याच्यामध्ये एक्झाम्पल. आणि लास्ट जो आहे तो अँटीबायोटिक्स. ठीक आहे, तर अँटीबायोटिक्स इथं आपण घेतलेले आहेत सगळे, स्ट्रेप्टोमायसिन, सायक्लोसेरिन एक्झाम्पल आहे. सो हे तीन वेगवेगळे क्लासेस आहेत याचे. याच्यात तुम्ही कुठलंही एक एक्झाम्पल कुठलंही एक क्लासिफिकेशन तुम्ही तुमच्या एक्झाममध्ये लिहू शकता. तिन्ही लिहिलं चालते, कुठलेही एक लिहा, डिपेंड्स अपॉन यू. तुम्हाला तिन्ही लिहिलेले आहेत, तुम्हाला जे योग्य वाटतंय ते तुम्ही लिहू शकताय. असं काही वेगळं हेच लिहायला पाहिजे. त्याचं स्पेसिफिक तुम्ही विचारलं क्लासिफाय द अँटीबायोटिक एजंट ॲज पर देअर लाईन ऑफ एजंट, लाईन एजंट असं जर म्हटलं तर तुम्हाला बेसिकली मधलं जे आहे फर्स्ट लाईन एजंट, सेकंड लाईन एजंट ते लिहा. जस्ट रिवाइज करूया आपण आज एकदा. अँटीट्युबर्क्युलर एजंट
together comes under the class of an antimicrobial agents. ठीक आहे. तर अँटीट्युबरक्युलर एजंट्स जे आहे त्याचं क्लासिफिकेशन मध्ये कुठलं आहे? सिंथेटिक ड्रग्स आणि अँटीबायोटिक्स. सिंथेटिक मध्ये आयसोनियाझाइड, पॅराअमायनो ऍसिड, पायराझिनामाइड, इथेनोमाइड, इथॅम्बुटोल हे सगळे सिंथेसिस केलेले आहेत, त्यामुळे त्याला सिंथेटिक म्हणतात. आणि अँटीबायोटिक्स मध्ये कुठलं? स्ट्रेप्टोमायसिन, सायक्लोसिलिन आणि रिफॉर्मिन आहे. फर्स्ट लाइन एजंट मध्ये एक्झाम्पल कुठले? आयसोनियाझाइड, स्ट्रेप्टोमायसिन आणि रिफॉर्मिन. सेकंड लाइन एजंट पॅराअमायनो ऍसिड अँड इथेनोमाइड. आणि थर्ड लाइन एजंट एक्झाम्पल थायोसिटाझोल आणि विटामिन D3. देन पायरिडीन अॅनालॉग्स, त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे आयसोनियाझाइड, इथेनोमाइड. म्हणजे त्याच्यामध्ये पायरिडीन स्ट्रक्चर आहे, केमिकल बेस्ड विचारलं. हे क्लासिफिकेशन कुठलं आहे तुमचं? केमिकल बेस्ड. केमिकल, इट इज बेस्ड ऑन केमिकल बेस्ड क्लासिफिकेशन. देन पॅराअमायनो ऍसिड एक्झाम्पल पॅराअमायनो ऍसिड. देन पायराझिनामाइड मध्ये एक्झाम्पल पायराझिनामाइड. इथाइलिन डायमाइड मध्ये एक्झाम्पल इथॅम्बुटोल. आणि अँटीबायोटिक्स मध्ये एक्झाम्पल करायचं स्ट्रेप्टोमायसिन. हे त्याच्याबद्दल क्लासिफिकेशन आहे. होप सो ऑल ऑफ यू can easily understood the introductory part of an antimicrobial agent. In the introduction, we are discussed about what is mycobacterium, what is infection, how they are infected to the human being and produces the various disease condition. Then we can learn about what is tuberculosis, what is leprosy. Then we can move ahead that classification about the definition about antimicrobial agent. Then we can go through the antitubercular agent. In the antitubercular agent, we are seeing or we discussed about the definition and classification of an antitubercular agent. Hope so all of you can go or easily understand all these points. I think you have no doubts in your mind regarding the classification of this compound or anything else. I think you can go through this lecture or session properly, listen carefully, listen the pronunciations properly, listen the words that can be already told that the mycobacterium, what is the meaning of mycobacterium, what is the definition of an antimicrobial agent, all these things, okay? And in the examination also, you must be aware about what you can ask into the examination, okay? So all of you can go through this lecture and thanks for your patient listening. Hope so all of you into your home, stay home, safe home, stay home and stay healthy, okay? And follow all the guidelines given by the government of India and government of Maharashtra, okay? Thank you so much.